तर एक महत्त्वाची बातमी आता समोर येतेय। ITI मधून HIV बाधित मृतांमध्ये वाढ होतीये। 2025-26 मध्ये HIV बाधित 1258 जणांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रातील HIV बाधित मृत्यूंपैकी सुमारे 22.6% मृत्यू फक्त मुंबईत झाले। तज्ञांच्या मते वाढलेल्या मृत्यूंसाठी केवळ HIV जबाबदार नाहीये, तर हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि इतर दीर्घकालीन आजारही कारणीभूत असू शकतात। अनेक रुग्ण उशिरा निदान होणं किंवा उपचार अर्धवट सोडणं ही देखील गंभीर समस्या आहे। उपचारांमध्ये सातत्य, नियमित फॉलोअप आणि समुपदेशनाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे। तर HIV बाबत जागरूकता आणि वेळेवर उपचारांवर आता भर देण्याचं तज्ञांचं आवाहन आहे। जीर्ण अंगणवाडीमुळे 35 चिमुकल्यांचा जीव धोक्यात आलाय। कळाशी सुजापूर येथील अंगणवाडीला भेगा पडल्यात। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील कळाशी सुजापूर येथील अंगणवाडीची इमारत जीर्ण अवस्थेत पोहोचली असून तब्बल 35 चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। इमारतीच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या असून परिसरात सापांची अंडी देखील आढळल्यानं पालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अंगणवाडी इमारत 2014 मध्ये लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आली होती, मात्र अवघ्या काही वर्षातच इमारतीची दुरवस्था झाली आहे। भिंतींना पडलेल्या भेगांमुळे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महत्त्वाची बातमी आहे, शेअर बाजार सेन्सेक्स मध्ये 1155 अंकांची वाढ झाली आहे। निफ्टी 24,000च्या जवळ पोहोचली आहे। इराण अमेरिका कराराच्या आशेमुळे रुपया 41 पैशांनी वधारलाय। इराण आणि अमेरिका यांच्यात करार झाल्याच्या वृत्तामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढलाय। सकारात्मक बातमी आहे, परिणामी जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजारांची सुरुवात मात्र जोरदार तेजीसह झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।